आणि आता मक्याला पाणी पाजून झालेलं आहे. आता चाललोय जेवायला. नमस्कार मित्रांनो, मी ईशान. आजपासून मी माझ्या आयुष्याच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात करतोय. माझं आयुष्य, माझं शेत आणि माझे इथून पुढचे सगळे प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मित्रांनो, आज शेतात खूप काम आहे. अर्धा एकर मी मका लावलेला आहे आणि त्या मक्याला आज मला पाणी द्यायचं आहे. आजच्या दिवसभरातील काम असणार आहे. पहिला मक्याला पाणी देण्याचं, त्यानंतर अर्धा एकर ऊसाचा खोडवा आहे, त्याला सुद्धा पाणी लावायचं आहे. मग बघू आजचा दिवस कसा जातोय. तर मित्रांनो, आता वाजलेत सकाळचे 8 वाजलेत आणि आमच्याकडे जी लाईट येते ती सकाळी 9 वाजता येते. तर आता जाऊया खाली मक्याच्या शेतामध्ये आणि वाट बघूया लाईट येण्याची. लाईट आल्यानंतर मोटर चालू करून पाणी पाजायला सुरुवात करूया. लाईट आलेली आहे आणि आता आपण चाललोय मक्याला पाणी पाजण्यासाठी. चला प्लॉटमध्ये आता जाऊया सरळ. ही माझी लावण आहे, जिला मी कालच पाणी लावलं होतं. ही लावण आता बरोबर 40 दिवसाची आहे. हा प्लॉट आपण आता नंतर बघू. पहिला जाऊया खाली मक्याजवळ, त्याला पाणी लावूया पहिला. आता आलोय मी माझ्या विहिरीजवळ आणि मोटर चालू केलेली आहे. पाणी आता येईल. तुम्हाला आता मी माझी विहीर दाखवतो. तर ही विहीर आहे आणि खूप शेवाळ झाला आहे. शेवाळ काढायचं आता काम करायचं आहे. आणि आता मोटर चालू केले, पाणी येईल. आणि ही आडसाली ऊस लावून आहे आणि आता पाणी आलेलं आहे. हा आहे आपला मक्याचा प्लॉट, ज्यामध्ये आता आपण पाणी लावणार आहे. आणि पाणी आता असं इकडून येतं. या ठिकाणी पाईपलाईन नाही आहे, त्यामध्ये थोडं लांबून पाणी आणावं लागतं. आणि हे थोडं दलदलीचं शेत आहे, त्यामुळे अर्ध्यातून इकडे पाणी असं कायम साठून राहिलेलं असतं. आणि ह्या मक्याच्या शेतामध्ये एक प्रॉब्लेम झाला होता, तो मी आता तुम्हाला पुढे सांगतोच. तर मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की मक्याच्या प्लॉटमध्ये एक प्रॉब्लेम झाला होता. या प्लॉटमध्ये मक्का लहान असताना मी तणनाशक मारलं होतं आणि त्याचा असा परिणाम झाला, मक्याला असा शॉक लागला ना. मी तुम्हाला दाखवतो मक्का कसा झाला होता. हे आता खूप सुधारलेलं आहे. हे जे पांढरं दिसतंय ना, पूर्ण मक्का असा संपूर्ण पांढरा पडला होता. आणि यावरती मी 19-19-19 आणि अॅमिनो ॲसिड हे दोन्ही मिक्स केलं आणि याची फवारणी घेतल्यानंतर आता मक्का हा सुधारू लागला आहे. मी ज्यावेळी हा मक्का पांढरा पडला होता त्यावेळी मी फोटोज घेतले होते. मी फोटोसुद्धा या व्हिडिओमध्ये लावतो. तुम्ही बघा कसा प्लॉट झाला होता आणि आता बघा हा प्लॉट कसा आहे. ह्या अशा पद्धतीने आता प्लॉट दिसत आहे. हा पूर्ण हिरवा दिसत आहे आता. आणि मी तुम्हाला आता याचे फोटोज लावतो. अमिनो ॲसिड आणि 19-19-19 ची फवारणी घेण्यापूर्वी हा प्लॉट कसा दिसत होता. कसं बघते बा. मक्का आता कुठे पहिल्या शॉकमधून सावरत होता, तोपर्यंतच आता याच्यावरती कीड पडत आहे असं दिसत आहे. तर आता मक्यावरती कीड पडत आहे आणि याची फवारणी आता घ्यायलाच पाहिजे.
आता उद्या सकाळी किंवा परवा दिवशी सकाळी याच्यावरती कीटकनाशकची फवारणी ही घ्यावीच लागणार आहे, नाहीतर मका एवढा चांगला आलेला ना पुन्हा खराब होऊ शकतो. तर मित्रांनो, आता दुपारचे 12 वाजलेत आणि आता आपला मक्याला पाणी पाजून अर्ध झालं. आता तिकडून आलेलो आहे, जवळजवळ अर्धा आता पूर्ण झालेला आहे, अजून अर्धा प्लॉट शिल्लक आहे. तर आता मित्रांनो, दुपारचा 1:30 वाजला आहे आणि आता मक्याला पाणी पाजून झालेलं आहे आणि आता मक्का पूर्ण झालेला आहे भिजवून. तर मित्रांनो, आता जेवायला चाललोय आणि जेवायला जायच्या अगोदर लावणीमध्ये ठिबकमधून पाणी सोडलेलं आहे आणि आता ही लावण आहे, ही लावण 16 दिवसाची आहे आणि या लावणीमध्ये आता ठिबकमधून पाणी सोडलेलं आहे. आता जेवण येऊस तोपर्यंत या ठिबकमधून याला पाणी देणार आणि मग आल्यानंतर मग पुन्हा खोडव्याला पाणी लावायचं आहे. तर मित्रांनो, आता चाललोय जेवायला, जेवण आल्यानंतर पुन्हा भेटूया. तर मित्रांनो, आता घराकडून जेवून आलेलो आहे. आता थोडा वेळ थांबेन आणि त्यानंतर मग खोडव्याला पाणी लावायचं आहे, मग त्यासाठी जाणार आहे. आता खाली लावणीमध्ये आणि 2 खोडव्यामध्ये ठिबकमधून पाणी चालू आहे. 1 तासाभरानंतर ते बंद करेन आणि मग दुसरा एक खोडवा आहे त्यामध्ये पाणी चालू करणार आहे. त्याला ठिबक नाही आहे त्यामुळे त्याला पाणी पाजावं लागणार आहे. तर मित्रांनो, आता दुपारचे बरोबर 3:30 वाजलेत आणि आता लाईट ते जातात मोटरीची संध्याकाळी 5 वाजता. आजच्या दिवसातलं थोडं काम जे राहिलं आहे, जे खोडव्याला पाणी द्यायचं आहे, ते आता पहिल्यांदा आवरून घेऊया आणि मग बघू पुढचं काय काम शिल्लक आहे अजून. तर मित्रांनो, चला जाऊया शेतामध्ये. खोडव्याला पाणी द्यायचं आहे. पहिल्यांदा त्या प्लॉटपर्यंत पाणी जाण्यासाठी पाईप अंतरून घ्यायचे आहे आणि मग पाणी लावायचं आहे. तर चला जाऊया शेतात. तर मित्रांनो, आता पाईप अंतरून झाले आणि पाठसुद्धा करून झालेला आहे. या अशा प्रकारे ते पाईप अंतरावे लागते आणि तिकडून इकडे चढ असल्यामुळे पाणी येत नाही आणि असा पाठ पण करून घेतला आहे. हे एवढंच. आता वेळ कमी आहे का लाईट जाणार आहे 5 वाजता, 4 वाजलेत. एवढंच आता एक थोडा क्षेत्र आहे त्यात खोडव्याला पाणी लावायचं आहे. आता हे झाले की मग आजचं काम संपवायचं, उद्या मग दुसरीकडे काम चालू होईल. तर आता मोटर चालू केलेलं आहे, पाणी आता येईल. पाणी आल्यावरती मग आता उसाला पाणी पाजायचं आहे फक्त आज. तर मित्रांनो, आता जे हे खोडवं आहे, हे आहे 5व्या वर्षाचं खोडवं आणि याला वाकुरे वगैरे काय मारलेलं नाहीत, तर लांब सरी ठेवलेले आहे. डायरेक्ट सरी टू सरी आपण पाणी देतोय. असं सरळ लांब सरीच ठेवलेलं आहे. याला प्रत्येक सरीला पाणी देतोय आणि हे 5व्या वर्षाचं खोडवं आहे. 0265 ही ऊसाची जात आहे. आणि मित्रांनो, आता खोडव्याला सुद्धा पाणी पाजून झालेलं आहे. मी तुम्हाला आता दाखवतो. तर आता हे संपूर्ण खोडव्याला पाणी पाजून झालेलं आहे. आता 4:45 झालेलं आहे. 15 मिनिटात लाईट जाणार, त्यामुळे आता दुसरीकडे कुठेतरी आपण पाणी नाही चालू करू शकत. आता जाऊया पहिला वरती शेतातल्या घरात जाऊया, हातपाय धुवून कपडे बदलून स्वच्छ मग बघूया पुढे काहीतरी काम आहे का अजून. पहिला त्याच्या अगोदर जाऊन पहिला मोटर बंद केली पाहिजे. पहिला मोटर बंद करतो आणि मग पुढे बघतो. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आजच्या दिवसातली सर्व कामं झालेली आहेत. तर मित्रांनो, आता आपण ह्या व्हिडिओचा इथे शेवट करतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.